थंडीचा मौसम आणि संत्री हे कॉम्बिनेशन तर सगळ्यांनाच माहीत आहे आणि बाजारात इतकी छान छान संत्री आलेली असताना त्यांची बर्फी बनवण्यापासून आपण स्वतःला कसं रोखू शकतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या नवरोबाला संत्र्याची बर्फी खूप आवडते आणि म्हणून मी आज ही रेसिपी ट्राय करते आहे। सर्वात पहिलं मी संत्र्याच्या बिया काढून घेतल्या आणि जेवढा शक्य आहे तेवढा चांगला पल्प काढून घेतला। तो स्मॅश वगैरे केला नाही आहे मी। पॅनमध्ये 1 चमचा तूप घेतलं आहे आणि त्याच्यात हा पल्प टाकून 5 मिनटं ह्याला परतवलं आहे। पूर्ण 5 मिनटं ह्याला छान परतून घेतलं आहे। जो पल्प आपण काढला होता तो चांगला आता मॅश झाला आहे। ह्याच्यात आता मी साखर आणि फूड कलर टाकते। फूड कलर ऑप्शनल आहे, माझ्याकडे होता म्हणून मी टाकला आहे। आता ह्याला 10 मिनटं शिजू द्यायचे, मध्ये मध्ये हलवत राहायचे जेणेकरून खाली चिटकू नये। पूर्णपणे साखर वितळली, ती मिक्स झाली आणि जामसारखं दिसायला लागलं की आपल्याला पुढची स्टेप करायची आहे। 10 मिनटं छान शिजवल्यावर मी ह्याच्यात डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडर दोन्ही एकाच वेळेला टाकलेत आणि छान एकजीव करून घेतलंय। मी आता हे मिश्रण अजून 10 मिनटं छान शिजवून घेतलंय आणि त्याच्यात 1 चमचा तूप टाकले, ज्यामुळे त्याचा रंग चांगला राहील। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघत असाल की जो रस आजूबाजूला मगासपर्यंत होता तो गेलाय आणि मिश्रणाने पॅनही सोडलाय। आता आपण ह्याला सेट करूया। मी हे मिश्रण 2 भागात विभागून घेतलंय, एक टिनमध्ये आणि एक प्लेटमध्ये लावलंय। दोन्हीला छान तूप लावून वरतून बटर पेपर लावलाय। बटर पेपर नसेल नुसतं तूप लावून सुद्धा तुम्ही ह्याला सेट करू शकता। मिश्रण गरम आहे त्यामुळे मी 1 तासासाठी ह्याला बाहेरच ठेवलं होतं। 1 तासाने मिश्रण रूम टेम्परेचरला आल्यावर मी त्याला 7 ते 8 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं आणि नंतर बाहेर काढून त्याच्या छानपैकी वड्या काढून घेतल्या। आकारावर जाऊ नका, मला स्वयंपाकात त्रिकोण चौकोन नाही खेळता येत। चवीकडे लक्ष देऊया। छान, मस्त मस्त।